बरं, गायनाचा स्वर असा की एकनाथांनी गवळणी यांच्यासाठीच लिहिल्यात की काय असं वाटावं. निरूपणाची धाटण अशी की खडे बोलाची पर्वणी माऊली. या संत कन्येच्या जोडीदाराचा आयुष्याचा सारथी म्हणून उभा असणं किती गरजेचं होतं हे आपण पाहिलंय. चला सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण आशाताई महाराज हनमकर यांना. रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण सब मरुपाऊ चरण तुम्हारे सब मरुपाऊ चरण तुम्हारे ठाकुर मेरे जीवन प्यारे ठाकुर मेरे जीवन प्यारे सब मरुपाऊ चरण तुम्हारे सब मरुपाऊ चरण तुम्हारे जगडरे जापू सो मोहि मीठा जगडरे जापू सो मोहि मीठा मीठा दर आनंद साही बैठा मीठा दर आनंद साही बैठा सब मरुपाऊ चरण तुम्हारे सब मरुपाऊ चरण तुम्हारे मला पाऊ जनमैने बे मला पाऊ जनमैने बे सब माया के असंग भेद सब माया के असंग भेद सब मरुपाऊ चरण तुम्हारे सब मरुपाऊ चरण तुम्हारे कहे तुका धर्मा नाही तारा कहे तुका धर्मा नाही तारा गोहिरिये गुंडरी पसारा गोहिरिये गुंडरी पसारा सब मरुपाऊ चरण तुम्हारे सब मरुपाऊ चरण तुम्हारे ठाकुर मेरे जीवन प्यारे ठाकुर मेरे जीवन प्यारे सब मरुपाऊ चरण तुम्हारे सब मरुपाऊ चरण तुम्हारे प्रस्तुत अभंग हिंदुस्थानी प्रकरणातील असून या अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराज भगवंत भेटीची उत्कंठा व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य जीवनातील अंतिम साध्य जर काय असेल तर ते भगवंताची प्राप्ती आहे, भगवंताचं भक्तिप्रेम सुख आहे. आणि हे भक्तिप्रेम सुख प्राप्त करत असताना देहासक्ती जर मध्ये येत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, देवा हा माझा देह केव्हा नष्ट होईल आणि कधी मला तुझ्या चरणांची प्राप्ती होईल. कब मरुपाऊ चरण तुम्हारे ठाकुर मेरे जीवन प्यारे. जग ज्या मरणाला घाबरतं ते मरण मला गोड वाटतं. मरणाच्या विचारानं मी तुझ्यामध्ये स्थिर राहतो. जगडरे जाकू सो मोही मिठा मिठा दर आनंद साही पैठा. मरणानंतर मला पुन्हा चांगला जन्म प्राप्त होईल आणि चांगल्या जन्माला गेल्यावर
सगळे मायेचे असंग फेरे चुकवता येतील. भला पाऊ जनमैन हे बेर, सब माया के असंग फेर. धन मान प्रतिष्ठा दारा हा सगळा मायेचा पसारा आहे. तुकाराम महाराज म्हटले हा पसारा मी गुंडाळून टाकला आहे. विठ्ठल विठ्ठल. समाजामध्ये आपल्याला दोन प्रकारचा मनुष्यवर्ग पाहायला मिळतो. एक आहे देहावर प्रेम करणारा आणि दुसरा आहे देवावर प्रेम करणारा. तुम्ही आम्ही सामान्य जीव सगळेजण आपण देहावर प्रेम करतो. देह संबंधानं ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आवडतात, प्रिय वाटतात. कारण देह मीच आहे, देह माझाच आहे आणि देह संबंधानं जो काही प्रपंच पसारा आहे तो सगळा माझाच आहे. ही देहबुद्धी आपल्या ठिकाणी असल्या कारणानं आपल्याला देह आवडतो. दुसरा वर्ग आहे देवावर प्रेम करणारा. साधू संत हे देवावर प्रेम करतात. त्यांना मनुष्य जीवनातील अंतिम साध्य माहिती असल्या कारणानं ते देहामध्ये किंवा देह संबंधानं जो काही प्रपंच पसारा आहे त्याच्यामध्ये ते अडकून पडलेले नाहीत. उलट सर्व संगी वीट आला आणि एकला तू आवडसी. त्यांची आवड परमात्मा झाल्यामुळं बाकीच्या कोणत्याही भौतिक गोष्टी त्यांना आवडत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. किती आवडतो देव. संसारामध्ये आपल्याला एखादी गोष्ट आवडते पण जीवापेक्षा जास्त आवडत नाही. आपल्याला मुलगा आवडतो कशा करता? जीवा करता. आई वडील आवडतात कशा करता? जीवा करता आवडतात. पत्नी आवडते जीवा करता, पण जीवापेक्षा जास्त काहीही आवडत नाही. पण साधू संतांना देव हा जीवापेक्षा सुद्धा जास्त आवडतो. गवळणींना भगवान श्रीकृष्ण परमात्मा आवडायचे, त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काहीच आवडायचं नाही. सांडीला लौकिक लाज भय चिंता रतले अनंता चित्त माझे, फक्त भगवंत भेटीची ओढ असायची. इतक्या भगवान श्रीकृष्णाप्रती त्या उत्कट प्रेमभाव त्यांचा होता की जिकडे तिकडे त्यांना भगवान श्रीकृष्ण परमात्माच दिसायचे. इतकी भेटीची ओढ असायची. त्या गवळणींप्रमाणे भेटीची ओढ तुकाराम महाराजांना लागलेली आहे. तुकाराम महाराजांची अवस्था त्याप्रमाणे झालेली आहे. ज्याप्रमाणे लाखो वारकरी दरवर्षी आषाढी पायी वारीला पायी प्रवास करून ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता, नवे नवे घरदार नवे नवे देहाची सुद्धा पर्वा न करता पंढरपूरला पायी प्रवास करून जातात. अंतकरणामध्ये एकच भाव असतो, देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरी नाता. त्याप्रमाणे तुकोबारायांची सुद्धा अवस्था झालेली आहे. तुकोबारायांना सुद्धा असं वाटतंय कधी एकदा मला भगवान परमात्म्याची भेट होईल, कधी एकदा त्याच्या चरण सुखांची प्राप्ती मला होईल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या करता हा देह नष्ट झाला ना तरी चालेल, पण मला तुझ्या चरण सुखांची प्राप्ती केव्हा होईल? कब मरू पाऊ चरण तुम्हारे, कब मरू पाऊ चरण तुम्हारे, चरण रूपा चरण तुम्हारे, कब मरू पाऊ चरण तुम्हारे. ठाकुर मेरे जीवन प्यारे, ठाकुर मेरे जीवन प्यारे, कब मरू पाऊ चरण मरणाचे 3 प्रकार पडतात. एक आहे नित्य मरण, दुसरा आहे नैमित्तिक मरण आणि तिसरा आहे महामरण. नित्य मरण आपण रोज झोपतो, हे एक प्रकारचं मरणच आहे, त्याला नित्य मरण म्हणतात. दुसरं आहे नैमित्तिक मरण, देहाचा आणि जीवाचा वियोग होणे, याला म्हणायचं नैमित्तिक मरण. आणि तिसरं आहे महामरण, जीवदशा संपणे आणि शिवदशा प्राप्त होणे, याला म्हणायचं महामरण. तुकोबारायांनी हे मरण आपल्या जीवनामध्ये अनुभवलं. तुकोबाराय म्हणतात, मरणाही आधी राहिलो मरोणी, मरणाही आधी राहिलो मरोणी. मागा केले मनी होते तैसे, मागा केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा मुझे नवल, आता तुम्ही पहा मुझे नवल. देहभाव नाहीसा होणे हे एक प्रकारचं मरणच आहे आणि हे मरण पारमार्थिकाला अमर करतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा हा देह नष्ट झाला तरी चालेल, जग ज्या मरणाला घाबरतं ते मरण मला गोड वाटतं.
जगड रे जाकुसो मोही मीठा जगड रे जाकुसो मोही मीठा मीठा दर आनंद साही पैठा मीठा दर आनंद साही पैठा आनंद साही पैठा कब मरू पाऊ चरण तुम्हा कब मरू पाऊ दोन व्यक्ती अशा आहेत त्यांना मरणाचं भय वाटत नाही. एक आहे सीमेवरचा जवान आणि दुसरे आहेत संत. सीमेवरच्या जवानाला मरणाचं भय वाटत नाही. जीवावर उदार होऊन सर्वस्वाचा त्याग करून तो मातृभूमीच्या रक्षणाकरता सीमेवर उभा असतो. कारण त्याला मातृभूमीचं रक्षण हेच त्याला जगणं वाटतं आणि तिच्याशिवाय जगणं हे त्याला मरण वाटत असतं. विठ्ठल विठ्ठल. आणि दुसरे आहेत संत. संत मरणाला घाबरत नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पायस. कारण संतांना माहिती आहे मरण जर आलं तर या देहाला येईल आणि आत्मा तर अमर आहे. पुन्हा वैष्णवाच्या घरी जन्म घेता येईल आणि सगळे मायेचे असंग फेरे संपवता येतील. तुकाराम महाराज म्हणतात धन दारा स्त्री हे सगळं परमार्थाला आडवे येणारे आहेत, हे शत्रू आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हटले हा सगळा पसारा मी गुंडाळून टाकला आहे. कहे तुका धन मान ही दारा कहे तुका धन मान ही दारा वोहिलिये गुंडली पसारा वोहिलिये गुंडली पसारा कमल पाऊ चरण तुम्हारे कमल पाऊ चरण ढोबार खुमाई ढोबार घुमाई ढोबार खुमाई ढोबार घुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली रामकृष्ण. रामकृष्ण. आई साहेब आशाताई महाराज आज हिंदी मधला एवढा अवघड अभंग पण आदरणीय दादांच्या शब्दात तुम्ही सोपा करून सांगितला बरं. आहा. खरं आणि अभंगाची जी भूमिका आहे ना अगोदरच स्पष्ट केली. म्हणजे तुम्ही 4 चरणाचा काय अर्थ आहे तो अगोदरच सांगितला आणि अगोदर लोकांना अर्थदृष्टी आली ना मग कळतं कशात काय चाललंय ते. वा. खरं म्हणजे आवाजही गोड, सांगण्याची पद्धत खूपच छान. ताई खरंच आपण या फेरीपर्यंत आलात, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माऊली आशाताई महाराज जेव्हा कधी भविष्यात कुणाला अशा अपरिचित अभंगांचं दर्शन करायचं असेल तर तेव्हा तो माणूस सोनी मराठीचा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार याच्या व्हिडिओज चेक करेल तेव्हाच तो समाधानी होईल. आपण अत्यंत सहज सुलभ या महाराजांच्या पदांचा विस्तार केला. तुमच्या गाण्यातली सहजता कोणालाही भावून जाईल. म्हणजे आपण आता गात आहोत असा कोणताही आढावेडा किंवा मोठा अवडंबर न करता सहज सुंदर भैरवी फार गोड केली. या सगळ्यातून एक शांत आणि शालीन कीर्तन श्रवणाचा आम्हाला लाभ झाला. खूप शुभेच्छा. आशाताई आपली शेवटची सेवा सादर झाली. काय आता या मंचावरची आठवण राहील बरं आयुष्यभर सोबत? मी फक्त 2 वर्ष संस्थेमध्ये होते. तर तिथे फक्त पाठांतर झालं आणि शालेय शिक्षण मी केलं. पण त्यानंतर मला ना पुढे जाण्यासाठी मार्ग दिसत नव्हता, की आपल्याला कीर्तन करायचंय, पण मग आपल्याला मार्गदर्शक कोणीतरी हवा आहे. पण कोणी भेटलं नाही. अभंगामध्ये प्रवेश कसा करायचा हे मला माहीतच नव्हतं. एक सूत्रवाक्य असतं किंवा प्रतिज्ञा वाक्य असतं. त्याला पकडून आपण पुढे जायचं. त्याचा गाभा पकडायचा असं आहे. पण हे आजपर्यंत मला माहीत नव्हते ईश्वरदादा. दुसऱ्या वेळेला ज्यावेळेस मी याच्या रियाजासाठी गेले, तालीमसाठी गेले, त्यावेळेस अक्षरशः मी रडले. मला त्या दिवशी मी पूर्ण रडतच होते. संध्याकाळी घरी गेली तरी मला झोप लागली नाही आणि मला जोपर्यंत चिंतन होत नव्हतं, तोपर्यंत मी त्या अभंगाची घोकंपट्टी करत होते.
की माझ्याकडून का होत नाहीये. मी जर 6-7 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आली आहे. पण या कार्यक्रमामुळं मला असं वाटतंय माझ्या ज्ञानामध्ये तर भर पडली, पण अभंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दादा मला मिळाला. वा. आणि वा. याचं सगळं श्रेय मी आहे ना आदरणीय संत साहित्याचे गाढे अभ्यासक आम्हाला ग्रूमिंगसाठी जे परीक्षक होते, ते आदरणीय सचिन महाराज पवार, सचिन सरांना देते. खरं तर या निमित्ताने हरिभक्ती परायण सचिन महाराज पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ताई, आज आपली अंतिम सेवा सादर झाली. निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. राम. खरं तर माऊली, या सेवेकऱ्याने वारकरी तत्वज्ञानाला अंजारत गोंजारत डोक्यावरून मायेचा हात फिरून आपल्याला समजावून सांगितलं. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी एक जीव एक आत्मा. नरसोबावाडीची वारकरी पताका, सभ्य आचार विचारांची एक नवीन व्याख्या. चला सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज माने यांना. आम्ही घ्यावे तुझे नाम, तुम्ही आहा द्यावे प्रेम. ऐसे निवडिले मुळी, संती पैसोनी सकळी. आम्ही घ्यावे तुझे नाम, तुम्ही आम्हा द्यावे प्रेम. ऐसे निवडिले मुळी, संती पैसोनी सकळी. माझी डोई पायावरी, तुम्ही न धरावी दुरी. ऐसे निवडिले मुळी, संती बैसोनी सकळी. हे तुका म्हणे केला, तुका म्हणे केला, दोघांचा विठ्ठला, दोघांचा विठ्ठला. तुका म्हणे केला, खंड दोघांचा विठ्ठला. ऐसे निवडिले मुळी, संती बैसोनी सकळी. तुका म्हणे केला, खंड दोघांचा विठ्ठला. ऐसे निवडिले मुळी, संती बैसोनी सकळी. रखुमाई विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. खबर सचिन देवता. प्रस्तुत भगवत चिंतनाकरता निवडलेला अभंग श्रीमान श्री जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा हा 4 चरणाचा प्रेमकलह प्रकरणातील वारकरी फड परंपरेमध्ये याला देवाशी केलेलं प्रेमाचं भांडण असंही सुद्धा म्हणतात. पहा, जगद्गुरु तुकोबाराय देवाशी प्रत्यक्षात वादसंवाद करतात. संत महात्म्यांनी देवाबरोबर वाद केला. आता संत महात्म्यांनी कोणाकोणाबरोबर वाद केला याच्याशी मला थोडंसं चिंतन मांडायचंय. संत महात्मे मनाबरोबर वाद करतात, संत महात्मे जनाबरोबर वाद करतात, संत महात्मे देवाबरोबर वाद करतात. आता संत महात्म्यांनी मनाबरोबर कोणता वाद केला? काय काय करी तो सिया म्हणा, परी नायके नारायणा. संत महात्म्यांनी मनाला उद्देशून वाद केला, त्याच्याही मध्ये सुद्धा भक्ती आहे. संत महात्मे जनाबरोबर वाद करतात. ऐकरे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. या ठिकाणी संत महात्म्यांनी जीवाबरोबर वाद केला, संवाद केला, याच्यामध्ये सुद्धा भक्ती आहे. पण संत महात्मे ज्या वेळेला देवाबरोबर वाद करतात, देवाबरोबर वाद करण्याचं एकमेव जर कारण कोणतं असेल, मज थोर भ्रम होता चित्ती, गोड असेल तुझी जीवनमुक्ती, जेत नाही माझी गुरुभक्ती ती कोरडी मुक्ती मज न लगे. ही मुक्ती आम्हाला अपेक्षित नाही आहे. म्हणून देवाकडं भक्ती प्रेम मागण्याकरता हे केलेलं भांडण यालाच म्हणतात पंचम पुरुषार्थाची भक्ती किंवा ज्ञानोत्तर भक्ती. श्री गुरु विवेकानंद वास्कर दादांचं वाक्य आहे, म्हणे या परमेश्वरानं सायुज्यता मुक्तीचा खोल खड्डा काढलेला आहे. आणि जे अनन्य भावनेनं शरण जातात, भगवंताची भक्ती करतात, मनोभावे सेवा करतात,
त्यांना प्रत्येकाला उचलतो आणि त्या सायुज्यता मुक्तीच्या खोल खड्ड्यामध्ये ढकलून देतो आणि ब्रह्मस्वरूप करून टाकतो. नामदेवरायांचं प्रमाण आहे, सायुज्यता मुक्ती आपुली ती देऊनी, ज्ञानी ते निर्गुणी बुडवली. म्हणजे या भगवंतानं ज्ञानी महात्म्यांना सुद्धा निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी बुडवून महाराज टाकलेला आहे. विचार करा, जर निर्गुण ब्रह्म झाल्यानंतर मग सगुणाची उपासना कोण करणार? म्हणून सर्व उत्तरपंथीय संत एकत्र आले आणि सर्व संतांनी मिळून देवाबरोबर करार केला. देवाबरोबर कोणता करार केला असेल तर, देवा आम्ही तुझं नाम घ्यावं आणि त्याच्या बदल्यामध्ये तू आम्हाला प्रेम द्यावं. हा पहिला करार सर्व संत महात्म्यांनी देवाबरोबर केला. त्याच्यानंतर संत महात्म्यांनी देवाबरोबर दुसरा करार केला. देवा, हा माझी डोई पायावरी आणि तुम्ही न धरावी दोरी. देवा आम्हाला तुझ्या चरणाच्या ठिकाणी स्थिर ठेव. तुका म्हणे काही न मागो अनेकांनी तुझे पायी सुख सर्व आहे. तुझ्या चरणाजवळ जे सुख आहे ते अन्य ठिकाणी सुख नाही. म्हणून देवाबरोबर दुसरा करार केला, तो म्हणजे माझी डोई पायावरी तुम्ही न धरावे दुरी, ऐसे निवडले मुळी संती बैसोनी सकरी. आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या उत्तरार्धा म्हणतात की देवाच्या अंतकरणामध्ये असलेली जी शंका आहे, ती शंका मात्र सर्व संत महात्म्यांनी निवृत्त करून टाकली, खंडन करून टाकलं. तुका म्हणे केला, 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 तुका म्हणे गेला, तुका म्हणे केला, तुका म्हणे केला. कंठ दोघांचा विठ्ठला, कंठ दोघांचा विठ्ठला, ऐसे निवडले मुळी, ऐसे निवडिले मुळी. या सर्व संत महात्म्यांनी देवाच्या अंतकरणामध्ये एक शंका होती. देव म्हणत होता, हे सगळे संत मंडळी केवळ माझी भक्ती करतात, यांना मोक्ष हवाय म्हणून भक्ती करतात. कारण संत महात्म्यांनी देवाच्या मनामध्ये असलेला तो जो वाद होता, तो खंड होता. महाराज त्या ठिकाणी शंका होती, ह्या सर्व संत महात्म्यांनी त्याच्याबद्दल शंका निवृत्त केली. देवा आम्हाला त्या मुक्तीची अभिलाषा नाही आहे, आम्हाला या मुक्तीच्या पलीकडे जाऊनही तुझी भक्ती करायची आहे. म्हणून प्रेमरस भक्तिरस मागण्याकरता भगवंताशी केलेलं प्रेमाचं भांडण याला म्हणतात प्रेमकलह. आता वारकरी फड परंपरेमध्ये प्रेमकलह म्हणजे काय आणि देवाशी केव्हा भांडण करतात याचं ज्वलंत सिद्धांत तुमच्या डोळ्यासमोर मांडतो आणि माझ्या चिंतनाला पूर्ण विराम देतो. बघा, सर्वजण आपण कार्तिक वारीला पंढरपुरामध्ये जातो. सगळे फडकरी मंडळी वारी करता पंढरपुरामध्ये येतात. पंढरपुरामध्ये वारी झाल्यानंतर सगळ्या मानाच्या दिंड्या, फडकऱ्यांच्या दिंड्या आळंदीला येतात आणि आळंदीला आल्यानंतर कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा साजरा करतात. बघा, ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. ज्ञानोबरायांनी समाधी घेतल्यानंतर निवृत्ती दादानी एक हात धरला आणि पांडुरंग परमात्म्याने एक हात धरला आणि ज्ञानोबरायांना समाधी स्थळापर्यंत आणून ठेवलं. माझ्या ज्ञानोबरायांनी समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. वारकरी संप्रदायामध्ये डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले. सगळ्या संत महात्म्यांनी त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचा विरह सण केला. आजही तागायत ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्या दिवशी प्रत्येक फडकरी महाराज डोळ्यात पाणी घेऊन रडतो आणि सगळे फडकरी मंडळी आपल्या मानाच्या दिंड्या घेऊन चतुर्दशीला देहूला येतात आणि देहूला आल्यानंतर देवाबरोबर भांडतात. आता हे भांडण्याचं कारण म्हणजे काय? काही फड परंपरेमध्ये दादा की मौन धारण करतात. आळंदीपासून देहूपर्यंत येण्याकरता काही लोक मौन धारण करतात, काहीही मनामध्ये बोलत नाहीत, फक्त रामकृष्ण हरी मंत्राचा जप करतात आणि देहूमध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी रात्रभर जागर करतात. पण काही मानाच्या दिंड्या आहेत, मानाचे फडकरी आहेत, ते देवाबरोबर भांडतात. देहू गावामध्ये येऊन देवाबरोबर भांडतात. देवा आम्हाला ब्रह्मपद नको, आम्हाला मुक्ती नको, आम्हाला मोक्ष नको. देवा आम्हाला तुझी सेवा करायची आहे, देवा आम्हाला तुझी भक्ती करायची आहे. श्री गुरु बेडेकर दादांचं वाक्य आहे, दादा मी बोलून जातो. श्री गुरु दादा म्हणायचे, एक वेळ माझ्या पाठीत दगड घाला, एक वेळ माझ्या डोक्यात दगड घाला, पण माझ्या सेवेत कधी दगड घालू नका. ही सेवा याला म्हणतात निष्काम भाव. म्हणून हे सर्व संत महात्मे एकत्र आले आणि संत महात्म्यांनी देवाबरोबर 3 करार केला. पहिला करार केला, देवा आम्ही तुझं नाम घ्यावं आणि त्याच्या बदल्यामध्ये तू आम्हाला प्रेम द्यावं. हा देवा, प्रेमाच्या व्यतिरिक्त आम्हाला काही नको. हा पहिला करार संत महात्म्यांनी देवाबरोबर केला. संत महात्म्यांनी देवाबरोबर दुसरा करार केला, देवा आमचं डोकं, आमचं मस्तक
तुझ्या चरणाच्या ठिकाणी स्थिर राहावं आणि तू मात्र आम्हाला तुझ्या चरणापासून दूर करू नको. हा दुसरा करार भगवंताशी केला. आणि देवाबरोबर तिसरा जर करार कोणता केला असेल, देवा तू तुझी जबाबदारी सांभाळ, आम्ही आमची जबाबदारी सांभाळतो. आम्हाला मुक्ती नको आहे, आम्हाला ब्रह्मपद नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला समाधी अवस्था नको. जे ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये तू केलंयस ना देवा, ते आमच्या बाबतीत करू नको. आम्हाला सेवेसाठी शिल्लक ठेव रे देवा, आम्हाला सेवेसाठी शिल्लक ठेव. म्हणून भक्ती प्रेम मागण्याकरता, भक्ती सुख मागण्याकरता, भक्ती ऋण मागण्याकरता देवाशी केलेलं भांडण यालाच म्हणतात प्रेम कलह प्रकरण, यालाच म्हणतात देवाशी केलेलं प्रेमाचं भांडण. झालेली सेवा तुम्हाला सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. हरी जय विठ्ठल जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली रामकृष्ण हरी. आई साहेब, ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही माऊलीचं जे चरित्र सांगितलं त्याच्यामुळे आमची मान खाली झुकली आणि डोळ्यात अश्रू आले. हेच ते कीर्तन होतं. अभंगाच्या वरून कीर्तन नसावं, अभंगाच्या आतून असलं पाहिजे. आणि जे आतलं असतं ना, ते आतला शोध घेतं, म्हणजे तुमच्या हृदयाचा शोध घेतं. असं खूप सुंदर गोड या मंचावरचं हे आजचं, माझ्या डोळ्यात आमच्या अश्रू आले. इतकं कीर्तन तुम्ही गोड केलं महाराज. आपल्याला हृदयापासून सलाम आहे. वारकरी संप्रदायाचं असंच एक एक रत्न या मंचावर येतंय आणि एक रत्नासारखे एक एक वाक्य आमच्या कानाची तृप्ती करतात. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माऊली, आपण गायलेल्या अभंगासाठी त्याचा जो परिचय मांडला की हे कलहाचं प्रेमाचं थोडंसं भांडण आहे. आणि माऊलींच्या समाधी सोहळ्यानंतर सगळ्यांचं देवहुला येणं, देवाशी मौन धारण करणं किंवा काही जे जागर असेल ते, या प्रकारच्या दृष्टांतानी तो सिद्धांत आणखी जवळ जातो. वैकुंठवासी विवेकानंद दादांचं तुम्ही खूप छान उदाहरण दिलं की सायुज्य मुक्ती हा खड्डा आहे, त्याच्यात देव ढकलून देतो आपल्याला आणि यातून जे न पडता पुढे जातात ते भक्तीचा आनंद लुटतात. अशा समृद्ध परिपूर्ण कीर्तनाला ऐकून आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला. आपल्या ह्याच नाही तर आयुष्यभराच्या जीवनभराच्या या सात्विक कीर्तन सेवेकरता खूप शुभेच्छा. काय उदाहरण देऊन गेलात आपण. या सोहळ्यातली आपली अंतिम सेवा सादर झाली. महाराज, आपल्याला निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, खरं तर या सेवेकऱ्याचं भाग्य आहे की या मंचावर झालेली प्रत्येक सेवा त्यांनी त्यांच्या गुरुचरणी ठेवली. गुरु म्हणजे आपले जगन्नाथ माऊलींच्या. बरं, हे कमी होतं का काय म्हणून यांच्या लग्नाला त्यांच्या गुरुचा आशीर्वाद लाभला नाही म्हणून लग्नाचं निरूपण सुद्धा याच मंचावर झालं. साधं सरळ मोकळं ढाकळं आणि अंतरंगाचं ठाव घेणारं कीर्तन म्हणजे आपले पुढचे सेवेकरी. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण योगेश महाराज घोलप यांना. आता भीत नाही देवा आदि अंत तुझा ठावा, आदि नामाची बळकट तेणे वैकुंठ पायवा. नाही देवा आदी अंत तुझा ठावा, झाले ना माझे बळकट तेने वैकुंठ आया. ज्ञान वैराग्य विवेक बळे ते तव आम्हास विधी.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भक्त वत्सल पंढरीश परमात्म्याचे लढेवाळ भक्त भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज यांच्या दासी असणाऱ्या श्री संत जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून श्री संत जनाबाई महाराज भगवंताच्या समोर स्वतःच्या जीवनातील निर्भयता या अभंगामध्ये प्रतिपादित करतात. विठाला विठाला. मानवी जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये कशाची ना कशाची तरी भीती आहे, परंतु जनाबाई महाराज भगवंताच्या समोर उभ्या आहेत आणि साक्षात देवाला म्हणतात, देवा आता भीत नाही देवा. काय अधिकार आहे आमच्या जनाबाई महाराजांचा हे म्हणण्यासाठी अगोदर तुम्हाला जनाबाई महाराज हे कोण आहेत तुम्हाला सांगावे लागतील. आमच्या जनाबाई महाराज म्हणजे अहो ज्या साधू संत भगवान परमात्म्याकडे जातात, परंतु तो देव जनाबाई महाराजांसाठी त्यांच्या घरी येतो, अशा असणाऱ्या जनाबाई महाराज. बघा, मा जिजाऊंसारखं मातृत्व या महाराष्ट्रात झालं नाही, अहिल्यादेवी होळकरांसारखं कर्तृत्व या महाराष्ट्रात झालं नाही, आणि श्री संत जनाबाई महाराजांसारखं संतत्व या महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही. विठाला विठाला. अशा असणाऱ्या जनाबाई महाराज भगवंतासमोर उभे आहेत आणि भगवंताला म्हणतात, देवा आता भीत नाही देवा. का भीत नाही? कारण देवा आदी अंत तुझा ठावा, तुझा आदी आणि अंत आम्हाला माहिती, म्हणून तुला भिण्याचं काही कारण नाही. आणि देवा ही सगळी निर्भयता आमच्या जीवनामध्ये का आली त्याचं कारण असं आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये जनाबाई महाराज म्हणतात की आता भीत नाही देवा, झाले नामाचे निबळकट, झाले नामाचे निबळकट, झाले नामाचे निबळकट. तेणे वैकुंठ पाय वाट, तेणे वैकुंठ पाय वाट, झाले नामाचे निबळकट, झाले नामाचे निबळकट. हे सगळं कशामुळे निर्भयता प्राप्त झाली तर जनाबाई महाराज सांगतात, भगवंता तुझ्या नामामुळे आम्ही असणारं बळकट झालो. व्यवहारामध्ये 2 प्रकारची बळ सांगितली, एक व्यावहारिक बळ आणि एक पारमार्थिक बळ सांगितलं. त्याच्यामध्ये असणारं व्यवहारामध्ये संपत्तीचं बळ असेल, बुद्धीचं बळ असेल, शक्तीचं बळ असेल, संघाचं बळ असेल, या सर्व बळांपेक्षा परमार्थाचं जे नामाचं बळ आहे ना ते सर्वश्रेष्ठ आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुला तुझ्या नामाचं महत्व माहित नाही पण आम्हाला माहिती, म्हणून देवा झाले नामाचे बळकट, तेणे वैकुंठ पायवाट. आणि जी वैकुंठाची पायवाट आहे ना ती आम्हाला सोपी झाली, किंवा वैकुंठाची पायवाट असणारी आम्हाला या नामाने दाखवली. जनाबाई महाराज म्हणतात बरं ठीक आहे. मग जनाबाई महाराज म्हणतात, देवा आणि जे तुझ्या असणाऱ्या परमात्माच्या प्राप्तीकरिता जे लागणारं आत्मसाक्षात्करिता लागणार जे ज्ञान आहे ना ते ज्ञान वैराग्य ते तर आमच्या सोबत नित्य आम्हाला प्राप्त आहे, ते आमच्या सोबत कायम खेळतं. अभंगाचं 3रं चरण. ज्ञान वैराग्य विवेक बळे, ज्ञान वैराग्य विवेक बळे, ज्ञान वैराग्य विवेक बळे, ज्ञान वैराग्य विवेक बळे. ते तव सवे केळे, ते तव सवे केळे, झाले नावाचे निबळकट. जनाबाई महाराज म्हणतात जे ज्ञान आहे ना, वैराग्य आहे ना, विवेक आहे ना, तो तर आमच्या समोर आम्हाला नित्य प्राप्त आहे, तो आमच्या सोबत खेळतो. ज्ञान कशाला म्हणायचं? ज्ञानाचे सुद्धा 3 असणारे प्रकार सांगितले, ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. ज्ञानोबराय ज्ञानाची व्याख्या करत असताना ज्ञानोबराय म्हणतात, अर्जुनात्मया नाव ज्ञान, हिर प्रपंचो हे विज्ञान, तीत सत्यबुद्धी ही अज्ञान हेही जाण. बघा तसं गीतेमध्ये ज्ञानाची 18 प्रमुख लक्षणं सांगितली. अमानित्व, दंभित्व, महिंसा, शार्थिरार्जवम, आचार्य, उपासनम, शौचम, स्थैर्यमात्म विनिग्रह, इंद्रियार्थेषु वैराग्य, मनहंकार एवच, असणार असक्तिरण भिष्वंग, पुत्रदार ग्रहादिषु. ही ज्ञानाची असणारे 18 लक्षणं गीताकारांनी सांगितली. मग ज्ञानाबरोबर जर वैराग्य नसेल तर ज्ञानोबराय म्हणतात की असणार विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेची नाही. बघा वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. घरातल्यांनी सगळ्यांनी काढून दिले, संसारामध्ये काही जमत नाही म्हणून परमार्थात आलाय, त्याला वैताग माना बरं का. आणि सर्व काही घरची परिस्थिती अनुकूल असून सुद्धा परमार्थाच्या मार्गावरती आलाय, भगवंताची सेवा करण्याकरिता आलाय, त्याला वैराग्य म्हणा. विठाला विठाला.
वैराग्याची व्याख्या करत असताना विचारसागर सांगतो की हे लोकांपासून ते ब्रह्मलोकापर्यंत कुठल्याही गोष्टीची आसक्ती नसणं त्याला वैराग्य म्हणा. किंवा ऐका मायबाप, वैराग्याचं नुसतं सोंग केलं तरी संपूर्ण जग आपल्या पाठीमागे लागतं. खरोखरच जर वैराग्य आपल्या अंगी बांधलं तर तो जनार्दन आपल्या पाठीमागे लागण्यास राहणार नाही. विठाला विठाला असं असणारं ज्ञान, वैराग्य, विवेक. विवेक कशाला म्हणायचं? ज्ञानोबऱ्या म्हणतात अहो विवेक तर संत विवेकाची मूर्तीच संत आहेत बघा. ज्ञानोबऱ्या म्हणतात चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका असणे की जी. तुम्ही म्हणता ज्ञान वैराग्य विवेक बळे, ते असताना संतांनी असणार त्यांच्यासोबत खेळतात. हे नामामुळे कसं शक्य आहे? पण भगवान परमात्मा याचं उत्तर देतो. भगवान परमात्मा 10व्या अध्यायामध्ये सांगतात की जे माझं भजन करतात त्याला मी असणारा बुद्धियोग नावाचा ज्ञानयोग असणारा प्रदान करतो. ते श्याम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम असणारं महाराज म्हणतात की त्याला असणारा मी बुद्धियोग असणारा प्रदान करतो. म्हणून असणारं ज्ञान वैराग्य विवेक हे असणारं तू दिलेली आम्हाला दैवी संपत्तीच आहे. आणि देवा, दैवी संपत्तीतील 26 गुणापैकी जे गुण आहेत ना, दया क्षमा, हे गुण तर आमच्यासोबत नित्य आहेत. आम्हाला ते तुझ्यामुळेच प्राप्त झालेले आहेत. अभंगाच्या शेवटच्या चरणात हाय दया क्षमा पुढे जनी मने झाले वेडे. दया क्षमा पुढे जनी मने झाले वेडे. झाले नामाचे बळकट तेने वैकुंठ पायवा. जनाबाई महाराज म्हणतात की असणारं भगवंता 26 गुणांपैकी जी दैवी गुण आहेत ना, ती असणारे तुझ्यामुळेच आम्हाला प्राप्त झाले. या नामामुळेच आमच्या समोर असणारी गुण उभे आहेत. दया क्षमा आम्हा पुढे जनी मने झाले वेडे, किंवा दया क्षमा आम्हा पुढे झाले वेडे जनी मने असं घेतलं तरी चालेल. महाराज म्हणतात बघा, नामामुळे काय काय झालं तर वैकुंठाची पायवाट सोपी झाली म्हणतात जनाबाई महाराज. किंवा भगवंताच्या आत्मसाक्षात्कारिता लागणारं ज्ञान वैराग्य विवेक हेही आम्हाला प्राप्त झालं. दैवी संपत्तीचा समुच्चयही आम्हाला प्राप्त झाला आणि भगवंताच्या आत्मसाक्षात्कारिता लागणारं ज्ञानही आमच्याकडे आहे. म्हणून असणाऱ्या देवा आता भीत नाही देवा. आणि या संसाराचं भय आम्हाला राहिलं नाही, या काळाचं भय आम्हाला राहिलं नाही. त्याचं कारण असं आहे, तू आम्हाला नित्य प्राप्त आहेस. म्हणून असणारं आता भीत नाही देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरी. आई साहेब, आज या ठिकाणी योगेश महाराज आता भीत नाही देवा आदी अंत तुझा ठावा. तुम्ही छान त्याच्यामध्ये विवेचन केलं, आपलं सांगण्याची पद्धत, आणि तुम्ही चारही चरणाला खूप छान न्याय दिला. आपल्याला खूप खूप पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. माऊली. योगेश महाराज, या सगळ्या अभंगाचं जे मूळ सूत्र तुम्ही मांडलं की एक नामाच्या आश्रयाने आलेली बळकटी आपल्या जीवनाला संपन्न कसं करत गेली, आणि या सगळ्याच्या वर जसं जेवणावर तूप वाढावं तसं तुमचं सहज लकबीतलं गायन, म्हणजे असे सात्विक सहज सुंदर कीर्तन ऐकायला कोणालाही आवडेल. खूप शुभेच्छा. सेवेसाठी शुभेच्छा, निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, आजच्या भागातील आपल्या तिन्ही सेवेकरांची सेवा सादर झाली, पण निकालाची उत्सुकता मनात आणून ठेवा, कारण उद्याच्या 3 सेवा झाल्यानंतर आपल्याला मिळणार आहे अंतिम 6 पैकी पुढचं रत्न. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात भारी आपली कीर्तनाची वारी, एक मुखानं बोला पांडुरंग हरी.